नमस्कार, प्राजक्ता's किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ताकाचं असं बेसन। त्यासाठी काय काय घेतलं ते बघूया। इथे मी ताक घेतलेलं आहे, 1 वाटी कमी असं बेसन घेतलं आहे, 1 कांदा बारीक कट करून घेतला आहे, इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा बारीक कट करून घेतला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे ताकामध्ये आपण जे बेसन घेतलं आहे ते बेसन टाकून घेऊ आणि रईने छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मी ताकामध्ये बेसन छान मिक्स करून घेतलेलं आहे। इथे एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान असं गरम झालेलं आहे। यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊ, जिरं, कांदा मिरची टाकून घेऊ। कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। कांदा छान फ्राय झाला आहे, यामध्ये आता मसाले टाकून घेऊ। धने पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, हे सगळं छान मिक्स करून घेऊ। तर यामध्ये जे आपण ताकामध्ये बेसन मिसळून घेतलं होतं ते टाकून घेऊ, हे छान मिक्स करून घेऊ। मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं, यामध्ये थोडंसं टाकून घेत आहे। बेसन मी इथे थोडं घट्टच बनवणार आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमीच ठेवते आहे। हे छान असं मिक्स करून घेऊ, त्याला छान आपण शिजवून घेऊ। बघा, गरमागरम असं ताकाचं बेसन आपलं इथे रेडी आहे। आता हे आपण सर्व करून घेऊ। बघा, गरमागरम आपलं ताकाचं बेसन, सोबत मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी, कांदा। एकदा अशा प्रकारे ताकाचं बेसन तुम्ही नक्की करून बघा, खायला खूप छान लागतं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।